नमस्कार रसिक श्रोते हो. 3.5 मुहूर्तांपैकी एक अशा अक्षय तृतीयेला आणि रमजान ईदच्या पावन दिवशी साहित्याच्या पारावर या ग्रंथालीच्या डिजिटल उपक्रमाने 50शी पार करून शताब्दीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. अशा या पावन मुहूर्तावर आजच्या 51व्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, गोदावरी तटावरील नाशिकच्या पवित्र आणि कसदार भूमीनं आपल्याला कवी कुसुमाग्रज आणि नाटककार वसंत कानेटकर यांच्यासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यरत्न दिली आहेत. आजचे आपले दोन्ही साहित्यिक या नाशिक नगरीतलेच, त्यामुळे त्यांना वारसा हक्काने हा साहित्य ठेवा मिळालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभ्युदय हे आत्मकथन लिहिलेले प्राध्यापक प्रल्हाद केशव वकारे, एकला चलो रे या पुस्तकाचे लेखक BG वाघ हे लेखकद्वयी आणि वाचक प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आलेले प्राचार्य शंकरराव बोराडे आणि प्राध्यापिका वेदश्री ठिगडे या चौघांचेही मी मनापासून स्वागत करते. अंतर्मनाला पटलेल्या निर्णयावर ठाम राहून कष्टसाध्य यशाची प्राप्ती करून घेऊन आज शांत निरामय जीवन जगणारे वकारे सर यांनी सरकारी नोकरी सोडून आपला आवडता शिक्षकी पेशा निवडला होता. धुळे येथील जयहिंद ज्युनियर कॉलेजमध्ये ते 2001 पर्यंत कार्यरत होते. बराच अवधी लोटल्यानंतरही संपर्क ठेवणारे आणि श्रद्धेनं नतमस्तक होणारे विद्यार्थी ही शिक्षकाची खरी कमाई. या आत्मचरित्रात आपल्याला आदर्श शिक्षकाचा जीवनपट पाहायला मिळतो. आपल्या व्यक्तिमत्वात नाशिकच्या द्राक्षाचा गोडवा असलेले वकारे सर यांना माझा पहिला प्रश्न. सर, तुमचं पुस्तक वाचलं आणि असं जाणवलं की या कोविड काळात निराशेनं ग्रासलेल्या व्यक्तींनाच नाही तर सर्वांनाच एक शांत, संयत, आशावादी आणि निर्मल अशी साहित्यकृती तुम्ही देऊ केली आहे. हे आत्मकथन लिहिण्यामागची आपली प्रेरणा काय होती? सुजान रसिक बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना माझा सविनय दंडवत प्रणाम. वयाची 75 पूर्ण झाल्यानंतर आता जीवनाच्या अंतिम टप्प्यात आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करावे असे सतत मनाला वाटायचे. करोना काळात सारे वातावरण नैराश्याने ग्रासलेले होते. अशा काळात माझ्यासारख्या वयस्कर व्यक्तीला कोणत्या तरी भरीव कार्यात गुंतवून ठेवणे फार आवश्यक होते. थाळ्या, शंखानाद आणि घंटानाद यामुळे मी जागृत झालो व आता लिखाणाची सुसंधी आहे अशा विचाराने मी लिहू लागलो. मिळालेल्या वेळेचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. वयाच्या 77 वर्षाच्या आठवणींचा काठोकाठ भरलेला हा कलश अभ्युदयाच्या रूपाने आपल्यापुढे ठेवताना मला अतिशय आनंद होतो आहे. खरं म्हणजे SSC नंतर माझे शिक्षण पूर्ण ठप्प झाले होते. पुढे नोकरीला लागल्यावर नोकरी करून मी माझे शिक्षण पूर्ण केलेच, पण त्याचबरोबर माझ्या पत्नीलाही शिकवले. ही साखळी सोन्याच्या शिक्षणापर्यंत लांबत गेली. या सर्व दीर्घ प्रवास अत्यंत कठीण होता. कौटुंबिक प्रगतीसाठी दिलेली झुंज व त्यात मिळालेले यश असे सांगताना आयुष्याच्या शेवटी सुखदुःखाचा भार थोडासा तरी हलका व्हावा व आपल्यासारख्या सज्जनांसमोर मन मोकळे करावे या शुद्ध हेतून ही कथा लिहिलेली आहे. मी काही लेखक नाही. माझा संघर्ष इतर महान पुरुषासारखा मोठाही नाही, पण एक सर्वसामान्य माणूसही धडपड करीत यशाच्या एखाद्या उंच टेकडीवर चढू शकतो व आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर नेऊ शकतो हे या पुस्तकातून मला सांगायचे आहे. शिक्षणासाठी तळमळणाऱ्या तरुणांना व संसारात पदार्पण करणाऱ्या तरुण जोडप्यांनाही यापासून काही प्रेरणा मिळावी हा माझा या लिखाणामागे शुद्ध येतो आहे. अर्थात स्वानंद हा आणखी प्रमुख हेतू आहे. गोदावरीची गहनता ज्यांच्या लिखाणाला लाभली आहे ते चिंतनशील लेखक श्री BG वाघ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात विदर्भातील मेळघाट या निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या आणि एका आदिम संस्कृतीने नटलेल्या प्रदेशापासून केली. सरकारी नोकरीत कार्यरत असताना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक व बीड, जिल्हाधिकारी बुलढाणा, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त अमरावती अशी विशेष जबाबदारीची पदं भूषवली आहेत.
सरांचा मूळचा पिंड निसर्गप्रेमी साहित्यिकाचा आणि त्याला जोड आहे तत्वचिंतनाची. त्यामुळे त्यांच्याकडून इंग्रजी आणि मराठीत विपुल लेखन झालेलं आहे. ताओ तत्वज्ञान मराठीत आणण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. विचारांच्या सावल्या, अखेरचे स्वप्न, सत्याच्या वाटेवर, अशांततेचा रंग आणि अंतरीचे धावे अशा त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी अंतरीचे धावे या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर, एकला चलो रे या पुस्तकात तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून चिखलदरा इथे घालवलेल्या कार्यकाळाचं वर्णन अतिशय संवेदनशीलतेने केलंय. तेथील कोरकू या आदिवासींचं जीवन तुम्ही जवळून अनुभवलं. इतर आदिवासी जमाती आणि कोरकू यांच्या संस्कृतीत तुम्हाला काही फरक जाणवला का? कोरकूंच्या जीवन पद्धतीतला एखादा किस्सा पण ऐकायला आम्हाला आवडेल. धन्यवाद मेघनाताई व ग्रंथाली परिवार. एकला चलो रे हे पुस्तक ग्रंथालीने नुकतेच काढलेलं आहे. या पुस्तकात प्रशासकीय अधिकारी म्हणून मी चिखलदऱ्यामध्ये माझ्या सुरुवातीचा काळ जो घालवला त्याच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. सकाळच्या संपादकांनी विनंती केल्यामुळे या सकाळमध्ये हे लेख आलेले आहेत. चिखलदरा हा अत्यंत घनदाट जंगलाचा, दुर्गम रस्त्याचा आणि कठीण असा दुस्तर प्रांत आहे. तिथे मी ज्या तहसीलदार म्हणून सुरुवात केली असताना त्यावेळेस जे अनुभव मला आलेले आहेत ते मी वेळोवेळी टिपलेले आहेत. चिखलदऱ्यामध्ये कोरकू ही मोठी जमात आहे. कोरकू हे साधारणतः अत्यंत गरीब, गरजा नसलेले, निस्वार्थ लोक आणि दरिद्री लोक, अतिशय दरिद्री लोक. अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, सरकारविषयी प्रचंड भीती आहे, असा तो समूह आहे. यात गोंड आणि बलाई अशा आणखी इतर जाती आहेत. त्यांच्या संस्कृती देखील मला जवळून पाहता आल्या. विशेषतः कोरकूंमध्ये अनेक पद्धती आहेत. कोरकूंची एक लमजाना पद्धत आहे, जसा मी या पुस्तकामध्ये खास उल्लेख केलेला आहे की रस्त्यावर एक मोठा समूह जाताना दिसला आणि ते लोक एका मुलाचा पाठलाग करत होते, मुलाचा आणि मुलीचा. आणि तो सासरा मला त्या मुलीचा बाप मला म्हणत होता की साहेब, काही करून मला त्या मुलाला पकडून द्या, कारण तो माझ्या मुलीला घेऊन पळालेला आहे. मग मी विचारलं, पळालं तर काय झालं? तर तो म्हणाले की तो जर पळाला त्याने मला पैसे दिले पाहिजेत त्याच्या वडिलांनी, किंवा त्यांनी माझ्याकडे घर जावई म्हणून काम केलं पाहिजे. ही लमजाना सिस्टीम तिथे आहे. हे अतिशय लोक पण आहेत. एका मध्यरात्री एका गावात मी गेलो असताना तिथे काही चौकशी करतो तुम्ही, तो इथे त्याचा सविस्तर वृत्तांत त्या पुस्तकात आलेला आहे की एका PSCमध्ये डॉक्टर लोकांना कोंडून ठेवलं होतं आदिवासी लोकांनी आणि त्यांच्यावर काही अन्याय झाला होता. त्यामुळे पण मध्यरात्री त्या गावी गेलो त्यावेळेस तिथे जो प्रसंग आहे त्याचं मी अतिशय सविस्तर चित्रण केलेलं आहे. तर ते कार्यक्रम झाल्यानंतर तिथे कोरकू लोकांच्या नृत्यामध्ये मी सहभागी झालो आणि तिथले गाणे जे होते ते गाण्याबाबत मी चौकशी केली. त्यात असं म्हटलेलं आहे कि ए मेहमान मेरे पास आओ, बैठो पानी पी लो. ए मेहमान मेरे साथ तम्बाकू खाओ. ए मेहमान मेरे साथ खाना खा लो, दारू पी लो. फिर ये सारी रात गाएंगे, नाचेंगे, आखिरी सांस तक तुम्हारे साथ रहेंगे. ही जी कविता म्हणा, हे गाणं म्हणा कोरकूंचं, ते गाणं मला अतिशय प्रभावित करून गेलं. ती कोरकूंची जीवनपद्धती या पुस्तकामध्ये निरनिराळ्या अँगलमधून मी मांडलेली आहे. तिथला निसर्गही भरभरून जाणे मला आनंद दिलेला आहे. ते सगळं चित्रण या पुस्तकात आलेलं आहे. सर, पुस्तकातील कोरकू जमातीचं आपण जे वर्णन केलं आहे त्यावरून असं वाटतं की त्यांच्या जीवनात निस्सीम प्रेम आहे, पारदर्शी प्रामाणिकता आहे आणि लोभ आणि हिंसेपासून त्यांची मनं मुक्त आहेत. परंतु या मनमुक्त आदिवासींचं अज्ञान, शोषण, दारिद्र्य तुम्हाला उद्विग्न करीत असेल आणि या मनाच्या उद्विग्न अवस्थेत तुम्हाला तिथली जंगलं मात्र खूप आधारदायी वाटत असत. तुम्ही म्हटलंय की त्या जंगलांनी तुम्हाला चिंतनशील, अंतर्मुख बनवलं. तर सर, माणूस आणि निसर्ग यांच्यामधील विसंवादाबद्दल काही सांगू शकाल का? तर ही गोष्ट खरी आहे की निसर्गामध्ये एक प्रचंड ताकद असते. तुम्ही दुःखी असाल, उदास असाल, एकटे असाल आणि निसर्गाजवळ जाल तर निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. आणि माणसाला चिंतनशील करणं ही निसर्गाची खास सोय आहे. जगातले सगळे जर आपण लेखक बघाल तर ते निसर्गाकडे वळल्यामुळेच ते अतिशय चांगले लिहू शकले आहात. निसर्ग नुसतं चिंतनशील अंतर पण पुरत नाही, तर तो तुम्हाला वेगळा आनंद पण देतो आणि तुम्हाला एक
सत्याकडे ज्ञानाकडे जाण्याची एक वाटही काढून देतो. कारण हे सगळे जे निसर्गाचं जे सौंदर्य आहे, या सौंदर्यापासूनच आपले काव्य, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून जरी चिखलदऱ्यातल्या आदिवासींचं अज्ञान, शोषण यामुळे मी उद्विग्न होत असलो, तरी त्या चिखलदऱ्यातल्या सौंदर्याने, तिथल्या निसर्गाने, तिथे अनेक प्रकारचे वाघ आहेत, रानडुकरं आहेत, हरणं आहेत, रानहेले आहेत, त्यांचं सौंदर्य फार पाहण्यासारखं असतं. शेकडो हरणं एकाच वेळी आपल्याला दिसतात, शेकडो मोरांचा थवा आपल्यासमोर नाचताना दिसतो, किंवा जे रान हल्ले समोरून जाताना जे त्यांना पाहणं एक वेगळाच आनंद असतो. वाघाचं दर्शनही मी अनेक वेळा माझ्या बंगल्यावरही वाघ गेलेले मी पाहिलेले आहेत. तर ते एक वर्ष चिखलदऱ्यामध्ये अस्वलांचा एक मोठा त्रास असतो. तर असं हे सगळं बहुविध जंगल पाहण्याचा एक वेगळा आनंद या काळात मी घेतलेला आहे. म्हणून निसर्ग अधिक क्रूर की मानव या लेखामध्ये माझा एक अनुभव मी नमूद केलेला आहे. त्याच्यामध्ये एका गावात मी जातो, एकदा दुर्गम भागात एक गाव असते, त्या गावात जातो, मध्य दुपारची वेळ असते आणि संबंध गावामध्ये कोणीच नसल्यामुळे एक माणसाला मी विचारला जातो. आज तो माणूस दारू पिऊन पडलेला असतो आणि त्याला विचारतो, तो सारखा हसत असतो. त्याला म्हटलं, तू जेवण केले का रे बाबा? म्हणजे साहब मैं 3 दिन से भूखा हूँ. तुम्हारी बीवी कहाँ गई? वो तो मर गई. मतलब बीवी क्यों मर गई? मैं डॉक्टर के पास मैं बहुत बार गया, लेकिन उन्होंने पैसे दिए, वो कभी मिला नहीं, कभी ये हुआ नहीं, वो मर गई. मेरे बच्चे भी मर गए. आणि मग मी त्या शासनातल्या त्या अधिकाऱ्यांना विचारतो की असा एक माणूस त्या गावामध्ये आहे आणि तुम्ही त्याला कामावर घेतलेलं नाही आणि तुम्ही फक्त तरुण मुलींना किंवा तरुण स्त्रियांनाच कामावर घेतात असा आरोप आहे. माणूस आणि निसर्ग यातला हा जो विसंवाद आहे, हे निसर्ग क्रूर की मानव क्रूर असा प्रश्न निर्माण होतो. तर निसर्ग हा क्रूर नाही, खरा क्रूर हा माणूसच आहे आणि माणसामुळे जगात दुःख आहेत असा त्यातून एक सांगण्याचा एक तत्वचिंतनात्मक सूर होता. या कथा ऐकल्यावर प्रकर्षाने जाणवतं की निसर्ग कधीच शोषण करत नाही, माणूस मात्र संधी सापडताच शोषण करू लागतो. मित्रहो, रामायणातली खारीची गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, परंतु नुसतीच तोंडाची वाफ न दवडता प्रत्येकानं आपला खारीचा वाटा उचलावा हा विचार वकारे सरांनी आपल्या पुस्तकातून प्रभावीपणे दिला आहे. वकारे सर, त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का? आपल्या समाजात अनेक असहाय्य, दुबळे, परिस्थितीने गांजलेले, व्यसनाधीन घटक आपण दररोज पाहत असतो. संवेदनशील मनाला हे पाहून फार चटके बसत असतात. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो हा विचार मनात आल्यावर मला खारुताई आठवते. खारुताई मला खूप काही शिकवते. खरं सांगू तुम्हाला, खारुताईला मी ती गुरुच मानलेलं आहे आणि मी तिचे अनुकरण करीत आहे. आपण कर्णाची भूमिका तर काही बजावू शकत नाही, पण आपल्या खिशाचा विचार करून आपण खारीचा वाटा नक्की उचलू शकतो. खारीचा वाटा उचलून कुणाचे अश्रू पुसू शकलो, कुणाच्या मुखावर हास्य उमलू शकलो तरी फार समाधान मिळते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असे म्हणतात, तशी सत्कार्याची सुरुवात मी स्वतःपासूनच करतो. पुस्तकात उल्लेख केलेल्या एका अत्यंत गरीब वृद्ध जोडप्याला मी ते जिवंत असेपर्यंत थोडी आर्थिक मदत करीत होतो, पण त्यामुळे मला जो आनंद मिळत होतो, खरं म्हणजे मी कणभर मदत करीत होतो, पण मी मनभर आनंद घरी येऊन येत होतो. ते देवा माझ्या डोक्यावरती हात त्यांचा ठेवायचा आणि आशीर्वाद द्यायचा, तेव्हा मला भरभरून आल्यासारखं वाटायचं. काय सांगू तुम्हाला, आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो, ती म्हणजे पुस्तकात तंबाखूची एक गोष्ट दिली आहे. तंबाखूच्या पुडी 2 व्यक्तींनी सोडल्याची तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल. कोणी एका मुलाच्या आईला तर कोणी एका स्त्रीच्या पतीला भावी विनाशकारी संकटापासून मी दूर करू शकलो याची मला खूप अलौकिक समाधान असते. 8x10च्या खोलीत जन्माला येऊनही SSC बोर्डात 90पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ज्ञानेश्वरांना दरवर्षी मी फूल नाही तरी फुलाची पकडी देत असतो. इथे कुठेच उपकाराची भावना नसते, फक्त करुणामूर्ती साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता लक्षात ठेवली की सारे बरोबर होते. यासाठी आपण कधी श्रीमंत असावे लागते असेही नाही. नुसत्या चांगल्या शब्दांनीही कोणाला चांगला मार्ग दाखवता आला तर तो आपण दाखवू शकतो. कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना पैसा आणि कष्ट कुठे लागतात. जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है हे अनाडी चित्रपटातील गीत हे सुचविते. अशा साध्या आणि साध्या कृत्यातून सात्विक आनंद मिळत असतो. सुखी समाधानी राहण्याचे हे रहस्य मला आपल्या खारुताईकडूनच गवसले आहे. खरंच सर, साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही विश्व प्रार्थना आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा एक सुंदर सिद्धांत आहे. ते म्हणतात, तुमच्या हातातील पत्ते हे तुमचं प्रारब्ध असलं तरी डाव जिंकण्यासाठी तुम्ही ते कसे खेळाल हे तुमचे प्रयत्न असतात. वकारे सर, तुमच्या जीवनात तुम्ही प्रयत्नांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि तरीही तुमची देवावर निस्सीम श्रद्धा आहे. तर हा समतोल तुम्ही कसा साधता? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे धुळ्याला भाषण ऐकल्यापासून स्ट्रगल अँड सक्सेस, संघर्ष व यश यांचे समीकरण माझ्या मनात कायमचे खोलवर रुजले. मी जीवनात प्रामाणिक प्रयत्नांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. प्रयत्नांना ईश्वर कृपेची साथ मिळते हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून माझ्या देवावर निश्चिम श्रद्धा आहे. मॅन इज द बेकर ऑफ लाईफ आणि ड्युटी इज गॉड या 2 वचनांना समोर ठेवून मी जीवनात मार्गक्रमण करीत राहिलो आहे. प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करून व बाकीचे सारे ईश्वरावर सोपून द्यायचे हा गीतेचा संदेश मी सदैव ध्यानात ठेवला आहे. त्यामुळे काम करण्याची उर्मी मिळत गेली, प्रयत्नांना यश मिळत गेले व माझी चिंता दूर होत गेली. यत्ने तोची देव मान जाणावा हे मनात ठसत गेले. त्यामुळे देवळात गेल्यावर मी देवाला कधीच दवस वगैरे मानला नाही. पण मात्र एक नक्की सांगतो की प्रयत्नांना यश मिळाल्यावर त्यांना धन्यवाद द्यायला मी कधी विसरलो नाही. आपण आपले कर्तव्य बजवावे आणि बाकीचे सर्व श्रेय त्या देवाला द्यावे हा माझा फॉर्म्युला आहे. करता करविता ईश्वर आहे असे मानणाऱ्यापैकी मी एक आहे. प्रयत्न करण्याची सुबुद्धी देवच आपल्याला देत असतो अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. या सुबुद्धीमुळेच आपण नराचे नारायण होऊ शकतो याच्यावरही माझा विश्वास आहे. प्रयत्न न करता केवळ देवावर सर्व काही सोपून स्वतः निष्क्रिय राहणे ही अंधश्रद्धा, यावर माझा अजिबात विश्वास नाही. परमेश्वर आणि प्रयत्न ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे मी समजत आलो आहे. म्हणूनच मी म्हणण्याऐवजी तू म्हणणे मला अधिक रुचते. बद्रीनाथला जाताना माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली. जवळची औषधे संपली. त्या पहाडी भागात औषधाचे दुकान दिसत नव्हते. काही वेळा गाडी थांबवून मी दुकानासाठी धडपडत होतो. प्रवास मध्ये थांबण्याची वेळ आली होती. देवाच्या कृपेने एक मेडिकलचे दुकान दिसले आणि माझ्या धावपळीला, माझ्या प्रयत्नांना यश आले. बद्रीनाथाने आमची लाज राखली होती. प्रयत्नांना देव साथ देतो ती अशी. प्रयत्नांती परमेश्वर हा सुविचार जो आपल्या जीवनात उतरवतो तो खात्रीनं यशाचं शिखर गाठतो. वाघ सर, निसर्ग प्रेमाबरोबरच तात्विक चिंतनाकडे आपला ओढा आहे हे या पुस्तकामुळे जाणवतं. थोरो, ताओ, बुद्धदेव, गांधीजी, जे कृष्णमूर्ती, आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आपल्या लेखनात दिसून येतो. या थोर व्यक्तींचं तत्वज्ञान आजही लागू पडतं असं तुम्हाला मनापासून वाटतं का सर? एक तत्वचिंतन आहे. शेवटी निसर्गाकडून आपण सत्याकडे जातो म्हणजे काय होतं, जगातल्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार जर काढलं आणि सगळ्या तत्वज्ञ माणसांचं काढलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी निसर्गातून बरंच काहीतरी उचललं. तर गांधीजी आहेत, नंतर जे कृष्णमूर्ती आहेत, ताओ देखील एक तत्वज्ञान निसर्गावर आधारित असं तत्वज्ञान आहे. ताओचं म्हणणं असं आहे की जग जे टिकून राहिलेलं आहे ते निसर्गातील सुसंवादामुळे आणि समतोलामुळे टिकून आहे. ज्या क्षणी निसर्गातला सुसंवाद आणि समतोल हरपेल त्या क्षणी एक जग टिकणार नाही. तीच गोष्ट थोरोची आहे. थोरो हा वॉल्डनमध्ये लिहितो किंवा इतरही त्याची जी पुस्तकं आहेत सिव्हिल डिसओबिडियन्ससारखी. थोरांचा प्रभाव गांधीजींवर पण देखील होता की त्याचं म्हणणं असं आहे की माझी जी नैतिक चेतना आहे या चेतनेवर अतिक्रमण करण्याचा सरकारला अधिकार नाही. जर मला स्वतःला जी सत्सदयोग बुद्धी आहे तर त्या पद्धतीने मी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या सत्सदयोग बुद्धीमध्ये जगण्यापर्यंत जर सरकार अडथळा आणत असेल तर तो अडथळा मी कुठलीही किंमत देऊन तो दूर करीन असे त्याचं ते सिव्हिल डिसओबिडियन्समध्ये आहे. वॉल्डनमध्ये निसर्ग चिंतनच आहे. या सर्व लेखकांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. अगदी मी महाविद्यालयीन जीवनामध्ये पहिल्यांदा अमेरिकन साहित्याचे 12 खंड मला एक 10 रुपयामध्ये मेन रोडला मिळाले. मी त्यावेळेस महाविद्यालयात होतो आणि त्यामुळे अमेरिकन साहित्याचे जग त्याच्यामध्ये थोरो आहे, व्हिटमन आहे, इमर्सन आहेत आणि ताओकडे मी अचानक पुढे वळलो. ताओवर माझी इंग्रजी आणि मराठीमध्ये पुस्तकं आहेत ती वेगळीच. पण ताओ हे तत्त्वज्ञान किंवा जे कृष्णमूर्तीचं तत्त्वज्ञान हे मानवजातीला खूप किंवा गांधीजींचं म्हणू आपण, हे सगळे जे लोक आहेत, थोरो आहेत, बुद्ध आहेत, हे ज्या सत्याकडे निर्देश करतात ते माणसाच्या कल्याणाचं, अंतिम हिताचं आणि मानवी विकासाचं, ते नैतिक विकासाचं एक मोठं तत्त्वज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे मी असं म्हणतो की हे आजही हे तत्त्वज्ञान आपल्याला लागू पडतं आणि त्याचा अभ्यास आणि चिंतन करण्याची आवश्यकता आहे.
अशा थोर विचारवंतांची एक ओळ देखील आपल्याला सत्याचा स्पर्श घडवते आणि जीवनाला एक वेगळी दिशा मिळू शकते. वकारे सर, तुम्ही एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहात. शिक्षक विद्यार्थ्याचं नातं खरंच अलौकिक. शिक्षक हा नेहमी अनुकरणीयच असतो. घरातील वडील मंडळींनी सांगितलेली गोष्ट मुलांना पटेलच असं नाही, पण तीच गोष्ट शिक्षकांच्या तोंडून आली तर त्याची अंमलबजावणी मात्र त्वरित होते. वेगवेगळ्या वयोगटातील तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हो ताई, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. शिक्षकाच्या वागण्या बोलण्याचे विद्यार्थी कळत न कळत अनुकरण करीत असतात. खरे तर कोणाला उपदेश करण्या एवढा मी मोठा माणूस नाही, पण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणतात तसे जीवनात मला जे अनुभवायला मिळाले त्यातून मी 4 हिताच्या गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकतो. ज्ञानार्जन करणाऱ्या मुलामुलींना मी एवढे नक्की सांगू शकतो की तुमचे आईवडील तुमच्यासमोर साऱ्या भौतिक गोष्टी, साऱ्या वस्तू आणून ठेवतील, परंतु कष्ट, जिद्द, मेहनत या गोष्टी कोणत्याच मॉलमध्ये विकत मिळणार नाहीत. अगदी अमेरिकेहून सुद्धा आयात करता येणार नाही. म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करा व पुढे जा. मित्रांनो, जीवन ही ईश्वराने दिलेली एक फार मौल्यवान भेट आहे. तारुण्यापासूनच ती चांगली जाणली, जपली तर आनंदाचे डोही, आनंद तरंग असेच होऊन जाईल. मग जीवन ओझे वाटणार नाही. हिंदी सिनेमातील एक प्रसिद्ध वाक्य तुम्ही ऐकलेच असेल, जिंदगी एक सफर है सुहाना, इसे खोना नहीं, खोके रोना नहीं. हे लक्षात घेऊन जगायला शिकावे. काही वेळा आपण परिस्थितीपुढे हतबल होतो. अशावेळी सुविचार, संत महात्म्यांची सुवचने आपल्या मदतीला धावून येतात. शब्दांनी लोक जवळ येतात किंवा दूरही पळून जातात. जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो त्याने समजावं की आपल्याला पोट धन्यवाद देईल आणि लोकही धन्यवाद देतील. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे आज पदोपदी जाणवत आहेच. संपत्तीचे चांगले नियोजन करा, म्हणजे आनंदी जीवन जगणे सुद्धा एक प्रकारे तुम्हाला आनंदही वाटेल. छंद जोपासा, पुस्तकांशी मैत्री करा, निसर्गात रममाण व्हा, संगीत ऐका, शेवटपर्यंत सक्रिय राहा, जीवनावर भरभरून प्रेम करा, तडजोड करायलाही शिका. आणि हो, एक सांगायला विसरलो, विद्यार्थ्याला कधीही विसरू नका, म्हणजे शेवट नक्की गोड होईल. ग्रंथालीसारख्या नामांकित प्रकाशनाने माझे अभ्युदय पुस्तक प्रकाशित केले व ग्रंथालीच्या महासागरात माझ्या शब्द पुस्तकरूपी थेंबाला समाविष्ट करून घेतले, ज्याबद्दल मी ग्रंथाली प्रकाशनाचा सदैव ऋणी राहील. श्री सुदेश साहेब व त्यांच्या सर्व टीमला अनंत धन्यवाद. सर्व रसिकांचे पुनश्च आभार. धन्यवाद. लेखक, स्तंभलेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले विडीची गोष्ट या पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉक्टर शंकरराव बोराडे यांच्याकडून ऐकूया अभ्युदय पुस्तकावरील त्यांची प्रतिक्रिया. अभ्युदय ही प्रल्हाद केशव वकारे या शिक्षकाची आत्मकथा. ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक आपल्या हाती दिलेले आहे. एका शिक्षकाचा जीवन प्रवास या पुस्तकातून लेखकाने मांडलेला आहे. खानदेशातील भालोदपासून वकारे सरांची जीवन यात्रा सुरू होते. भालोद, पुणे, चाळीसगाव, कोळपेवाडी, लासलगाव असा प्रवास करत करत त्यांची जीवन यात्रा धुळ्यामध्ये स्थिरावते आणि एक टेलिफोन ऑपरेटर ते ज्युनियर कॉलेजचा शिक्षक असा त्यांचा जीवन प्रवास या पुस्तकात आलेला आहे. वकारे सर हे शिक्षक असल्यामुळे या पुस्तकाची भाषा अतिशय सुलभ, सोपी आणि सगळ्यांना आपलीशी वाटेल अशा स्वरूपाची ही भाषा आहे. त्यांचा अधिक काळ खानदेशात गेलेला असला तरी त्यांनी प्रमाण मराठी भाषेमध्ये ही आत्मकथा आपल्यासमोर मांडलेली आहे. एका
माणसाने अभ्युदयापर्यंत आपली जी वाटचाल केली, तो जो जीवन संघर्ष आहे, हा जीवन संघर्ष हे या आत्मकथेचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. प्रयोगशील शिक्षक असंही आपल्याला ही आत्मकथा वाचत असताना वकारे सरांचं दर्शन यामधून घडतं. साने गुरुजींनी ज्यांना धडपडणारी मुले म्हटली, त्या धडपडणाऱ्या मुलांचे एक प्रतिनिधी म्हणून मला वकारे सरांची ही जीवनगाथा महत्वाची वाटते. ती वाचकांनी वाचली तर एक प्रेरणादायी प्रवास आपल्याला एका शिक्षकाने केलेला दिसून येईल. त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. वाघ सर, एकला चलो रे हे शीर्षक ऐकून मनात एक प्रश्न उभा राहिला की एकला चलो रे ही आपली भूमिका निराशेतून आली आहे की त्यामागे रवींद्रनाथ टागोरांची सखोल दृष्टी आहे, आणि आपण त्या योगे वाचकांना काय सांगू इच्छिता? एकला चलो रे म्हणजे आपल्या पाठीमागे कोणीच नाही म्हणून आपण एकला चालतो का? तर तसं नाही आहे. एकला चलो रे ही भूमिका जगात सगळ्या चिंतकांना करावी लागते. गांधीजी देखील एकटेच होते. रवींद्रनाथ टागोरांची कविता तो प्रसिद्ध आहे की एकला चलो रे. रवींद्रनाथ टागोरांनी देखील उपेक्षित परत जीवन जगले. त्यांचाही पुष्कळदा अपमान झाला. त्यांनाही साहित्यामध्ये आणि स्वतःच्या जीवनामध्ये पुष्कळ टेकला तोंड द्यावं लागलं. पण तो जो सत्याचा मार्ग आहे, जो त्यांच्या सत्सदविवेकाचा मार्ग आहे, तो मार्ग त्यांनी सोडला नाही आणि अंती ते यशस्वी झाले. म्हणून एकला चलो रे ही भूमिका जगातल्या सगळ्या सत्यशोधकांची, चिंतकांची, लेखकांची, प्रज्ञावंतांची असते. आणि हेच लोक जगामध्ये एकटे जरी असले तरी मानवजातीसाठी एक चांगला वारसा निर्माण करतात, मानवजातीला मार्गदर्शन करतात. म्हणून ही भूमिका अतिशय योग्य आहे. ती निराशेतून येत नाही, ती आपल्या तत्त्वचिंतनातूनच येते. आपण सत्याचा आग्रही झाल्यानंतर आपोआपच लोकांपासून दूर पडतो, कारण सत्य सर्वांना मानवत नाही आणि एकटा सत्याने प्रवास तुम्हाला करावाच लागतो, कारण तुम्हाला ते असत्याशी तडजोडही करता येत नाही. अशी जेव्हा तुमची अवस्था येते त्यावेळेस आपण एकटे चालत असतो. आणि हा एकटं चालणं मानवी जगण्यासाठी आणि स्वतःसाठी देखील अतिशय आनंददायकच असतं. आणि ती कारण कुठलाही प्रवास, एकटा प्रवास, एकाकी प्रवास माणसाला अधिक अंतर्मुख करायला लावतो, तो अधिक शोध घ्यायला लावतो. तो सत्याविषयी, ज्ञानाविषयी, प्रकाशाविषयी आपल्याला अंतर्मुख करतो आणि आपल्या आत्मिक विकासाबरोबरच सामाजिक विकासाचाही मार्ग दाखवतो असं मला वाटतं. आपल्या मला जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मंडळी, वाघ सरांनी म्हटल्याप्रमाणे गीतांजलीतील एकला चलो रे हा प्रवास खरंच आनंददायी आणि अंतर्मुख करणारा असतो. रवींद्रनाथ टागोर लिहितात, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, একला चलो रे. कवयित्री, लेखिका आणि मराठी विषयाच्या प्राध्यापिका वेदश्री ठिगडे या दिंडोरी नाशिक येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. त्या आज एकला चलो रे पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी इथे उपस्थित आहेत. ऐकूया त्यांची वाचक प्रतिक्रिया. बी.जी. वाघ हे खरं तर प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत. त्यांनी अनेक मराठी, इंग्रजी पुस्तकं लिहिलेली आहेत. माओवाद हा त्यांनी आपल्याला मराठीमधनं परिचित करून दिलेला आहे आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाचे ते एक चिंतनशील असे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, संशोधक आहेत आणि म्हणून त्यांच्या लेखनाला हे तत्त्वज्ञानाचं एक आसन असतं. इतरांच्या विविध संदर्भांची रांगोळी असते आणि म्हणूनच त्यांचे विचार आपल्याला या पुस्तकामध्ये शोभून दिसत असतात. मराठी संस्कृतीचा अर्थ, स्वतःचा आणि इतरांच्या माणसांच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आणि तो शोधून शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न बी.जी. वाघ सर करताना आपल्याला दिसत आहे. याही पुस्तकामध्ये अनेक महत्त्वाचे विचार आणि महत्त्वाचे लेख त्यांनी मांडलेले आहेत. त्यामधनं त्यांचं संपूर्ण एक व्यक्तिमत्वच आपल्याला साकार होताना दिसतं आहे. त्यामधला एक महत्त्वाचा विचार जो त्यांनी मांडलेला आहे, अनेक विचारवंतांच्या विचार ऐकून त्यांनी आपली ही लेखणी यामध्ये प्रवाहित ठेवलेली आहे. त्यांचा तो जो विचार आहे तो विचार अत्यंत महत्त्वाचा मांडलेला आहे. तो असा आहे की सत्याच्या वाटा मानवी हृदयातून जात असतात. तो मार्ग करुणेचा, प्रेमाचा, सुसंवादाचा आणि सहमतीचा असतो व एक सखोल आध्यात्मिक जाणीव म्हणजे ती सहिष्णुता असते. आपले धार्मिक व सामाजिक पूर्वग्रह सत्याचे सर्वात मोठे शत्रू असतात, पण तरीही रस्ता निवडण्याचं स्वातंत्र्य ज्याला त्याला प्रत्येकाला असतंच. अनेकांनी
न स्वीकारलेला किंवा खूप अडचणीचा असलेला रस्ता विचारवंतच निवडतात, संशोधक निवडतात, अभ्यासक निवडतात. तसे बीजी वाघही नेहमी निवडताना आपल्याला दिसत आहेत. सत्याच्या रस्त्याने जाणारे जे विचारवंत असतात ते फार कमी असतात. मग ते एकला का जाणं होईना, पण ते जात असतात आणि तिथला अभ्यास करून आपल्या शब्दलेखणीमधनं ते विचार आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आणि खरं सांगायचं तर ते म्हणतात तसंच, या जगाला समृद्ध जर कोणी केलं असेल तर एकला चलो रे असं म्हणणाऱ्या माणसांनीच या जगाला समृद्धता दिलेली आहे. हा सगळा गाभा घेऊन त्यांची संपूर्ण लेखणी या ग्रंथामध्ये फिरते आणि विविध जे प्रकारचे जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव आपल्यासमोर मांडत जातात. आपला संवाद त्याच्याशी घडवून आणत जातात आणि तो संवाद घडवून आणून लेखणीच्या रूपाने पुस्तकांमधून ते वावरतात. पण प्रत्यक्ष पुस्तक आपल्या हाती देण्याचं काम ग्रंथालीनं आणि ग्रंथालीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि बीजी वाघ सरांना लेखनासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. वाणीला विराम देते आणि मर्यादेयम विराजते. धन्यवाद. मित्र हो, श्री बीजी वाघ यांचं एकला चलो रे हे पुस्तक आपल्याला विचार करायला भाग पाडतं आणि वाचन, प्रवास, सत्संग, अध्यात्म व छंद या 5 कलमी कार्यक्रमात स्वतःला व्यग्र ठेवणाऱ्या वकारे सरांचं पुस्तक आपल्याला जीवन जगण्याविषयी सकारात्मक प्रेरणा देतं. वाचनातून विचार आणि विचारातून विकास ही दोन्ही पुस्तकं आपल्याला घरपोच हवी असतील तर आपण ग्रंथालीच्या या नंबरवर संपर्क साधू शकता. वेगवेगळ्या साहित्य कृतींशी परिचय करून देणारा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून जरूर 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 कळवा. आणि हो, अजून ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा, म्हणजे नवनवीन कार्यक्रमांची सूचना तुम्हाला मिळत राहील. ग्रंथाली.com या ग्रंथालीच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या. तिथे जी नवी सदरं सुरू झाली आहेत त्याचा तुम्हा सर्वांना लाभ घेता येईल. आज पारावरील गप्पांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचीही.